इकडे ना आता सर्व मसाले वगैरे ऍड करून झालाय. इकडे आता सर्व आपण ही फणसाच्या बियाच्यामध्ये घालून घेतोय. हे सर्व जवळा पण धुवून घेतलाय, तो सुद्धा ऍड करून घ्यायचे. चांगला जरा शिजल्या ना की मस्त खायला. आता प्रॉपर शिजलेले आहेत अटला. एकदम सुगंध पण भारी येतोय जवळ्याचा आणि अटलांचा. एक नंबर झालेले आहे. अटलांचा आणि सुकटांचा जो कॉम्बिनेशन आहे ना तो भारी लागतो. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपल्या घरी फणसाच्या बियांच्या भाजीची रेसिपी बनणार आहे. ॲक्च्युली आमच्या इकडे ना कोकणामध्ये जेव्हा फणसाचा सीझन येतो ना तेव्हा रानामध्ये भरपूर प्रमाणात फणस तयार होतात आणि ती खाल्ल्याच्या नंतरला ना त्यांचे जे बी असतात ना ते आम्ही वर्षभर टिकवून ठेवतो आणि त्याचा भरपूर ठिकाणी असा वापर केला जातो. पण आज ना तुम्हाला खास करून त्याची सेपरेट फणसाच्या बियांच्या भाजीची रेसिपी कशा प्रकारे बनवतात ते पाहायला मिळणार आहे. तर मंडळी इकडे ना आता आपण सर्व गोष्टी रेडी केलेल्या आहेत आणि आता रेसिपीला सुरुवात करतोय. आई इकडे खास बनवून दाखवणार आहे. आणि इकडे ना मेन म्हणजे आपण अटला घेतलेली आहेत, म्हणजे फणसाच्या बिया आहेत. आपल्याकडे याला अटला बोलतात ना? हो, आम्ही ह्या फणसाच्या बियांना ना अटला म्हणतो. तुम्ही काय बोलता ते आम्हाला कमेंट करून सांगा. हो, प्रत्येक ठिकाणी ना प्रत्येक इकडे अलग अलग नावाने ओळखला जातो. आमच्या गावामध्ये खास करून ना अटला नावाने ओळखला जातो. तर तुमच्या इथे काय बोलतात ते नक्कीच सांगा. आणि ह्याही वेगवेगळ्या ठिकाणी याचा वापर होतो ना? हो, हे आपण ना उकडून पण खाऊ शकता, भाजून पण खाऊ शकता. आणि मसुराच्या डाळीत पण एकदम छान आमटी होते. मसुराची मुगाची डाळ अशी म्हणजे तिखट बनवली ना बरोबर, आणि त्याच्यात अटला टाकली ना छान मस्त आमटी होते. ह्याचा म्हणजे बटाट्यासारखा वापर करू शकतो ना? हो, बटाटा कसा आपण अलग अलग ठिकाणी वापर करतो तसं आपण ही अटला वापरू शकता. एकदम छान होतात. पण आज ना तुम्हाला याची आपण सेपरेट रेसिपी दाखवणार आहोत. तर आपल्याला काय काय लागणार आहे? आता मी इथे अटला घेतलेले आहेत, म्हणजे फणसाच्या बिया. इथे सुकट मी बारीक घेतलेले आहे जवला. बरोबर. आणि इथे ना मला 2 कांदे घ्यायला लागणार आहेत. एक कांदा चिरलेला आहे, हा पण चिरायचा आहे. अच्छा. आणि इथे कढीपत्ता आणि टमाटर पण घ्यायचा, म्हणजे आता असला तर घ्यायचा, नसला तर नाही. आता गावाला कशा सगळ्याच गोष्टी कशा भेटत नाही. आम्हाला कसं आमच्या इथे भाजीपाला असं म्हणजे आमच्या ठिकाणी भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही आता कांद्यातच घालतोय. तुम्ही टमाटर पण फोडणीला दिला ना कांदा टमाटर तरी चालेल. आता कशी आम्ही सुकटामध्ये बनवतोय ना तर टोमॅटोची गरज एवढी लागणार नाही. तुम्ही अशी सेपरेट भाजी फक्त अटलांची बनवली ना तर कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये ऍड करा. सेपरेट पण ह्याची बनवू शकता. जे व्हेज आहात त्यांना सुकटा खात नाही ते फक्त अटलांची अशी भाजी बनवू शकता. एकदम बटाट्यासारखी होते ना. चला आता सुरुवात करूया ना. कांदा कटिंग करायला लागेल. कांदा कटिंग करायचा आहे. मगाशी आपण भाजी बनवलेली ना तर कांदा राहिला होता, एक कटिंग केला होता एक्स्ट्रा, त्याच्यामुळे हा कटिंग केलेला आहे. आपण दुसरा आपण कांदा कटिंग करून घेतोय. 2 कांदे आपल्याला लागणार आहेत. कांद्यामध्येच भाजी ऍक्च्युली मस्त होती. आणि तिकडे ना चूल पण आता पेटवलेली आहे. चुलीवरती मस्त आज आपण रेसिपी बनवणार आहोत. टोप तिकडे धुवून ठेवलाय, आता टोप तापत ठेवायचं आहे. बारीक असं चिरायचं आहे, म्हणजे कशी फोडणीला ते मस्त आपली ग्रेव्ही तयार होते. इकडे ना आज हवा पण भरपूर सुटलेली आहे बघा. एकदम हवेशीर वातावरण आहे. आता दुपारचं वातावरण आहे पण हवा एकदम मजबूत सुटलेली आहे. एकदम गारगार वाटतंय. आणि दुपारच्या जेवणाला ना आम्ही इकडे आता रेसिपी बनवायला सुरुवात करतो. इकडे सुकटात ना ती धुवून घ्यायची आहेत आपल्याला, म्हणजे थोडा टाईम भिजवून ठेवायची आणि त्याच्यानंतरला ती भिजली थोडी मग धुवून काढायची आहेत आपल्याला. तसंच पाणी टाकून थोडा टाइम 5 मिनिटं अशी ठेवायची. तर ही इकडे सर्व फणसाची बिया आहेत ना ते आपल्याला सोलायला लागतील, कारण ह्यांच्यावरती अशी ना साल असते पूर्ण, ती काढायची असते. डायरेक्ट अशी आपण भाजी बनवू नाही शकत. तर आई आता ना ठेचून घेते, म्हणजे कशी त्यांची साला वगैरे लवकर पटपट निघतात. अशा ठेचून घ्यायची जरा, सोलायला लवकर बरा पडतो आपल्याला. बघा ठेचून झालेली आहे. आता सर्व साल वरची काढून घेतोय. हे नाश्त्याला पण भारी होतात ना भाजलेली. आमच्याकडे कसं संध्याकाळचा नाश्ता म्हणजे गावाला आज भाजून खायचं, एक नंबर लागतात. आणि इकडे गावाला ना जेव्हा फणसाचा सीझन येतो ना तेव्हा भरपूर प्रमाणात या सर्व फणसाच्या बिया असतात ना त्या स्टोअर करून ठेवतात. तरी पण किती टाइम राहतात ह्यांना ना माती लावतात अशी, म्हणजे साधी अशी पातळ माती भिजवून अशी लावायची. मग ती संपसपर्यंत म्हणजे किती पण संपसपर्यंत टिकू शकतात. वरती सालीवरती अशी मातीची लेप लावतात ना असं. आणि मग त्या पावसाळ्याभर राहू शकतात. पावसाळ्यात त्या भाजून उकडून खायच्या. बरं, नाश्त्याला बऱ्या पडतात. इकडे गावाला म्हणजे असे भरपूर स्टोअर करून ठेवतात ह्या.
आता कसे फणस भरपूर प्रमाणात येतात ना मे महिन्यामध्ये, खूप प्रमाणात फणस येतात. ते एका फणसामधूनच आहे कितीतरी बिया निघतात ना, तर ते स्टोअर करून ठेवतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. तर सर्व सोलून घेते आई इकडे. हे बघा इकडे काही सोललेले आहेत, अशा प्रकारे सोलून घ्यायचे सर्व. तर इकडे ना आता चुलीवरती टोप ठेवलेला आहे तापत. आता याच्यामध्ये तेल घालून घेतोय, फोडणी द्यायची आपल्याला, त्यासाठी तेल लागणार आहे. तर इकडे ना सर्व कांदा कटिंग करून घेतलेला आहे, फोडणीसाठी तेलामध्ये घालून घेतलाय. व्यवस्थित कांदा परतावून घ्यायचोय, कढीपत्ता घालून घेतोय. तर मंडळी आमच्या ना अशा अटलांच्या म्हणजे फणसाच्या बियांच्या लहानपणीच्या अशा वेगवेगळ्या आठवणी आहेत. मी म्हणजे अशा शाळेमध्ये ना भाजून घेऊन जायचो. आई तुझी काय आठवण आहे? म्हणजे तुमच्या टायमाला तर दुकानं होती, पण आमच्या टायमाला तर दुकानं पण नव्हती. बरोबर. आम्ही म्हणजे ह्या बिया म्हणजे फणसाच्या बिया आटला आपण बोलतो त्या, तसं किस्सं भरून भरून न्यायची साल सोलून. म्हणजे ते तर आहे. आईच्या टायमाला म्हणजे गावामध्ये दुकानं नसायची, अजिबात नसायची. त्याच्या टायमाला ना म्हणजे खाऊ असा मिळायचा नाही. म्हणून आटला ह्या उसरी म्हणजे कोकम आंब्याची उसरी, आंब्याच्या कैऱ्या वगैरे. हो तेच खाणं आमचं. पण आताच्या टायमाला म्हणजे कसा सर्व मुलांना मिळतो, त्या टायमाला मिळायचं नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टी खाऊ म्हणून घेऊन जायचे शाळेत, त्या आठवणी वेगळ्या असायच्या ना. घरातलं काय असायचं तोच घेऊन जायचं, दुसरं काय असं दुकान बिकानचं नाही. तर इकडे ना पूर्ण आता कांदा आपण परतावून घेतलेला आहे, हलकासा ब्राऊन कलर आलाय कांद्याला बघा. इकडे आता ना याच्यामध्ये मसाला घालून घेतोय. 1.5 चमच घातला, 1 चमच हळद घालून घ्यायची. इकडे ना आता सर्व मसाला वगैरे ऍड करून झालाय. इकडे आता सर्व आपण ही फणसाच्या बिया याच्यामध्ये घालून घेतोय. हे सर्व जवळा पण धुवून घेतलाय, तो सुद्धा ऍड करून घ्यायचा. व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतोय. भारी सुगंध सुटलाय ना जवळ्याचं आणि अटलांचं सुद्धा. खास करून आमच्या गावाला जवळ्यामध्ये हे अटला भरपूर प्रमाणात बनवतात. खायला लय मजा येते. हा असे सेपरेट पण बनवू शकता, पण इकडे आमच्याकडे जवळ्यामध्ये खास करून स्पेशल बनवतात. आमच्या कसं गावाला जवळा नेहमी असं सुट्टा येतात, आम्हाला कसे सुकटामध्ये कुठला पण पदार्थ घालतो आम्ही. एकदा तुम्ही सुकटामध्ये ना बनवून बघा, एक नंबर टेस्ट लागते. तसंच पाणी घालायचं, फक्त अटला शिजाय पुरत्या. अटला कसे तर हलक्याशा कडक असतात, तर थोडासा पाणी घातला ना त्याच्यात सॉफ्ट होतात, वाफेन मस्त शिजतात. त्याच्यावर झाकण लावून घ्यायचं आणि मी वरती थोडा पाणी घालते, म्हणजे लवकर शिजते. तर म्हणजे आता आपली भाजी शिजताय ना, तोपर्यंत इकडे बघताय आपण ना आंबा कापून घेतोय, म्हणजे सोलून घेतोय. हा आपण ना आंबा पूर्ण आता भाजीमध्ये घालणार आहोत. आता कसं आंब्याचं सीझन आहे, म्हणजे तोपर्यंत तुम्ही घालू शकता. एक नंबर हलकासे ना आपली भाजी आंबट आंबट होते. इकडे बघताय हा सर्वांना सोलून घेतोय. जास्त नाही लागणार आहे, थोडासा आपण आंबा घालू याच्यामध्ये अर्धा. इकडे ना आता झाकण काढून घेतलंय, हलकीशी भाजी शिजलेली आहे. याच्यामध्ये आंबा घालून घेतोय, 1 चमच मीठ घालून घेतोय. आता इकडे ना सर्व गोष्टी ऍड करून झालेल्या आहेत बघा. तर पुन्हा ना थोडा टाइम आपल्याला शिजायला ठेवायचंय. तर सेम स्टेप फॉलो करायची. वरती झाकण लावून ना त्याच्यावरती पाणी घालून घ्यायचंय. तर मंडळी इकडे बघताय आता ना पूर्ण आपली भाजी रेडी झालेली आहे. बघताय केवढी भारी दिसते बघा. आतमधून पण बघा मस्त एकदम ना अटला शिजलेली आहे. ती आपण 10 मिनिटाची शिजत ठेवली होती. ऍक्च्युली अटलांना शिजायला वेळ जातो ना थोडा. चांगल्या जरा शिजल्या ना की मस्त खायला. आता प्रॉपर शिजलेले आहेत अटला. एकदम सुगंध पण भारी येतोय जवळ्याचा आणि अटलांचा, एक नंबर. भाजी पण एकदम ना रसरशीत झालेली आहे. तर मंडळी इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे बघता आज आपण जवडा आणि अटलांची भाजी खास बनवलेली आहे, म्हणजेच फणसाच्या बियांची. इकडे ना आज घरी अशी सुकी कांद्यातली सुकटा पण बनवलेली आहेत. इकडे डाळ आहे, पापड आणि भाकरी. आज बघताय मस्तपैकी ना हा जेवणाचा बेत आहे. चला आता तुम्हाला टेस्ट करून सांगतो ही भाजी कशा प्रकारे झालेली आहे ती. आई पण इकडे जेवायला बसलेली आहे. कशी झाली भाजी? एक नंबर ना. मला तर आवडते. हा अटलांची खास. चला आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे झालेली आहे भाजी. दिसायला एकदम भारी दिसते. अटला वगैरे ना मस्त आतमध्ये शिजलेत. हे बघा एकदम जबरदस्त आहे.
एक नंबर झालेले आहे. अटलांचा आणि सुकटांचा जो कॉम्बिनेशन आहे ना तो भारी लागतो. तर मंडळी तुम्ही सुद्धा ना अशी भाजी ट्राय करू शकता. बाजारामध्ये ना अशा फणसाचे बिया पण मिळतात किंवा जे पण असे कुठे कुणाला फणस मिळाला बाजारामध्ये तुम्ही फणस आणला त्याचे जे बिया येतात ना ते बियांची तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवू शकता. एक नंबर होते. नक्कीच कधी ना कधी ट्राय करून बघा. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.